नमस्कार शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, अखेर या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी होणार। हे शेतकरी कोणते आहेत? कोणकोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचं कर्ज माफ होणार आहे? तुम्ही याच्यामध्ये आहात का? तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का? हे संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आणि सोबतच आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राइब देखील करून घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, भारतीय कृषी व्यवस्था आज अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या छायेत जगत आहे। देशातील शेतकरी वर्ग दररोज वाढत्या खर्चाच्या दडपणाखाली दबला जात आहे। शेतीसाठी आवश्यक असणारे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके आणि कामगारांची मजुरी या सर्वांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत। या वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांना आपली शेती चालविण्यासाठी बाह्य कर्जाचा आधार घ्यावा लागत आहे। मित्रांनो, शेती ही मूलभूतपणे अनिश्चिततेवर आधारित व्यवसाय आहे। पावसाळ्याची अनियमितता, हवामानातील अप्रत्याशित बदल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। याचबरोबर बाजारातील किमतीची चढउतार शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम करते। अनेकदा कष्टाने घेतलेल्या पिकांना बाजारात योग्य भाव मिळत नाही, ज्यामुळे शेतकरी आर्थिक तुटीच्या स्थितीत येतो। राजकीय अधिवेशनातील महत्त्वाचे निर्णय कोणते आहेत? तर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या त्रिवार्षिक जिल्हा परिषदेत अधिवेशनात शेतकरी समुदायाच्या समस्यांवर विस्तृत चर्चा झाली। या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले। मुख्य मागणी म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे होती। अधिवेशनात उपस्थित प्रतिनिधींनी सध्याच्या कृषी धोरणांवर तीव्र असंतोष व्यक्त केला। त्यांनी सरकारच्या आर्थिक नीतींवर टीका करताना सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर भर दिला। शेतकरी समुदायाला न्याय मिळावा यासाठी आमूलाग्र बदलांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। कर्जमाफीबरोबरच किमान हमी भावाची आवश्यकता। मित्रांनो, केवळ कर्जमाफीवरच भर न देता या राजकीय संघटनेने शेतकऱ्यांसाठी व्यापक सुधारणांची मागणी केली आहे। त्यामध्ये किमान हमी भावाची योजना राबवणे ही प्रमुख मागणी आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी सरकारी हमीने ठरविलेला दर मिळेल, ज्यामुळे बाजारातील किमती कोसळल्यासही त्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही। या व्यवस्थेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळेल आणि ते अधिक आत्मविश्वासाने शेती करू शकतील। बाजारभाव घसरल्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण मिळाल्याने शेती क्षेत्राला स्थैर्य प्राप्त होईल। अधिवेशनात नवीन कामगार संहितेविरुद्ध तीव्र विरोध नोंदवण्यात आला। या संहितेमुळे कामगारांच्या मूलभूत हक्कांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। कामगार वर्गाच्या सुरक्षेसाठी या संहितेत बदल करण्याची मागणी करण्यात आली। समाजातील अल्पसंख्याक समुदायांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कडक कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला। धार्मिक सौहार्द आणि सामाजिक एकता राखण्यासाठी अशा प्रकार रोखणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले। मॉब लिंचिंगसारख्या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची मागणी देखील करण्यात आली। जर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली तर त्याचे व्यापक सकारात्मक परिणाम होतील। कर्जाचा बोजा कमी झाल्याने शेतकरी मानसिक तणावमुक्त होईल आणि शेतीकडे अधिक लक्ष देऊ शकतील। यामुळे कृषी उत्पादकता वाढेल आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल। आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यामुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रवृत्त होतील। चांगल्या दर्जाचे बियाणे, सुधारित शेती उपकरणे आणि नवीन कृषी पद्धतींचा अवलंब करतील। यामुळे शेतीतील उत्पादन वाढेल आणि गुणवत्ता सुधारेल। कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची खरेदी क्षमता वाढेल, ज्यामुळे ग्रामीण बाजारपेठेतील चैतन्य निर्माण होईल। स्थानिक व्यापार वाढेल आणि नवीन रोजगार संधी निर्माण होतील। यामुळे संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल। शेतकऱ्यांच्या कुटुंबांचे जीवनमान सुधारेल आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील। आरोग्य सेवा आणि इतर मूलभूत सुविधांचा वापर वाढेल। कर्जमाफी हा कोणत्याही सरकारसाठी मोठा आर्थिक निर्णय असतो, ज्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात मोठी तरतूद करावी लागते। त्यामुळे योजना आखताना सावधगिरी बाळगणे आवश्यक असते। कर्जमाफीसाठी पात्रता निश्चित करणे, फसवणूक टाळणे आणि पारदर्शी अंमलबजावणी सुनिश्चित करणे ही मुख्य आव्हाने आहेत। योग्य नियोजन आणि कडक देखरेख याशिवाय योजना यशस्वी होऊ शकत नाही। कर्जमाफी ही तात्पुरती आराम देणारी उपाययोजना आहे। शाश्वत समाधानासाठी व्यापक धोरणात्मक बदल आवश्यक आहेत। यामध्ये कृषी विमा योजना, सिंचन सुविधांचा विस्तार, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार आणि बाजारपेठेतील सुधारणा यांचा समावेश असावा। शेतकऱ्यांना नियमित प्रशिक्षण देणे, त्यांच्या बाजारपेठेशी थेट जोडणे आणि मूल्य संवर्धन प्रक्रियेत सहभागी करणे आवश्यक आहे। यामुळेच भारतीय कृषी क्षेत्राला खरी प्रगती मिळू शकेल। शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण हे केवळ एक आर्थिक मुद्दा नसून सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे। संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी कृषी क्षेत्राची समृद्धी अत्यंत आवश्यक आहे।